हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मी एकदम मस्त. वेलकम अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल साजश्री क्रिएशन. होप यू आर ऑल्सो डुईंग वेल. सो आज आहे आपला डे टू ऑफ अंडर 100 रुपीज ज्वेलरी 10 डेज सिरीज. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की आपण 10 डेज सिरीज सुरू करतो आहे, ज्याच्यात मी डेली तुम्हाला एक ज्वेलरी शो करणार आहे, ती वेअर करून पण दाखवणार आहे आणि त्याच्याबद्दल देणार आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन. सो जर तुम्ही पहिला व्हिडिओ जो डे 1चा व्हिडिओ तुम्ही स्किप केला असेल, तुमच्याकडून मिस झाला असेल, तर प्लीज जाऊन तो बघा आणि शेअर करा, लाईक करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करा. डे 1चा इनविजिबल नेकलेसेसचा जो व्हिडिओ होता तो थोडा लाँग झाला होता. सो मी आजचा डे 2चा व्हिडिओ थोडा शॉर्टमध्ये बनवायचा ट्राय करणार आहे. प्लीज तुम्ही तो शेवटपर्यंत बघा, सो दॅट की तुम्हाला सगळ्या आजच्या आपल्या ज्या डे 2चा व्हिडिओच्या डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजचा आपला डे 2चा व्हिडिओ. सो डे 2चा व्हिडिओ आपला कशावर असणार आहे? डे 2 व्हिडिओ आजचे ज्वेलरी आहे इयरिंग्स. डे 2ची आजची ज्वेलरी आपली आहे इयरिंग्स. ह्यामध्ये कुडी आहेत, काही हँगिंग इयरिंग्स पण आहेत, काही ट्रेडिशनल ज्या कुडी म्हणतो त्या आहेत. तर मी आज तुम्हाला एक ते वेअर करून दाखवणार आहे. चला लेट्स गेट स्टार्टेड. येस, सो हा आहे आपला आजचा पहिला इयरिंग, जो की फ्लॉवर मधले रेड कलरचे स्टोन्स आहेत. स्टोनचं हे ह्याच्यामध्ये फ्लावर्स यूज केलेले आपण. मी तुम्हाला हे वेअर करून दाखवते. शॉर्टच आहेत आणि शॉर्ट आणि स्टोन कसं तुम्ही शॉर्ट ड्रेसेसवर किंवा वेस्टर्न वेअरवर पण हा जातो. आणि येस सी कुर्ता किंवा मग कुठल्याही आउटफिटवर, इवन हा साडीवरती पण खूप छान दिसणार हा इयरिंग. तुम्हाला घालून दाखवते बघा, असा हा दिसणार. छोटे छोटे टॉप्स सारखे आहेत ते, पण येस सुंदर दिसतात. येस, आवडले तर स्क्रीनशॉट पाठवा. व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर बघूया आपण आता दुसरा इयरिंग जो की आहे हा पिंक कलरचं ह्याचं कुंदन आहे आणि त्याला मोतींनी रॅप केलेला आहे. एकदम ट्रेडिशनल असा ह्याचा लुक येणार. मी तुम्हाला हा वेअर करून दाखवते. येस, ट्रेडिशनल तो इयरिंग वाटणार. हे आपण ट्रेडिशनल ड्रेसेसवर किंवा साडीवर हा छान दिसेल बघा. येस, मोतीमध्ये कुठलं पण इयरिंग, कुठलं पण ज्वेलरी खरंच खूप छान दिसते. त्याला एव्हरग्रीन ज्वेलरी आपण अशी म्हणू शकतो. मोतीचा लुक खरंच एकदम ट्रेडिशनल येतो. सी, असे हे इयरिंग्स दिसणार आहे. जवळून दाखवते कसे वाटत आहेत. एकदम नाजूक, सुंदर आणि छानसे आहेत. आवडले असणार तर स्क्रीनशॉट सेंड करा. सो नेक्स्ट इयरिंग आपली असणार आहे ही बघा. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला जवळून दाखवते. येस, ही आहे आपली महाराष्ट्रीयन कुडी. मायक्रो गोल्ड मोत्यांमध्ये आपण हे बनवलं आहे आणि ह्याचा एकदम ट्रेडिशनल असा लुक येतो. ही नऊवारीवर पण, म्हणजे नऊवारीवरच छान दिसते, पण या साडीवर पण तुम्ही ह्याला वेअर करू शकता. तर मी हे तुम्हाला वेअर करून दाखवते बघा. एकदम जो मराठी स्टाईल, महाराष्ट्रीयन आपली स्टाईल आहे, त्यामध्ये तुम्हाला हे दिसायला मिळते. हे एकदम पारंपरिक आहेत, आपले जुन्या आज्या वगैरे घालायच्या. पण हे सध्या परत बरेच जो आपला ट्रेडिशनल आउटफिट आहे किंवा नऊवारीवरती या साडीवरती वगैरे पण तुम्हाला हे बघायला मिळतात आजकाल. सो येस, खरंच ह्याचा लुक सुंदर येणार साडीवरती, नऊवारीवर. आवडला असेल तर स्क्रीनशॉट सेंड करा. आणि येस, ट्रेडिशनल आपला मराठमोळा एक साज आहे हा. तर पाठवा पटापट स्क्रीनशॉट. सो आजचा लास्ट इयरिंग असणार आहे हा.
जो की आहे हँगिंगमध्ये पिंक कुंदनचं फ्लावर आहे हे. आणि तुम्ही याच्यात बघू शकता, याला खाली असे छोटेसे ड्रॉपिंग्स पण दिले आहे. सो हे आपण कुर्तीजवरती, साडीवरती किंवा मग कुठल्या पण ट्रेडिशनल आउटफिटवर हा छान दिसणार आहे. मी तुम्हाला वेअर करून दाखवते. सी असे हे सुंदर. आणि बऱ्याच लोकांना टॉप्स नाही आवडत, तर हँगिंगमध्ये इयरिंग्स वेअर करायला आवडतात. तो येस, हा बेस्ट ऑप्शन असणार आहे. आणि बघा हे असे दिसतात. सो आवडले असणार तर याचा स्क्रीनशॉट सेंड करा. आणि व्हिडिओ पण आवडला असेल, ही आपली 10 डेज सिरीज आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि ज्यांना ज्वेलरीज आवडतात आणि ज्यांना बजेट फ्रेंडली ज्वेलरीज आवडतात स्पेशली, त्यांना आपला व्हिडिओ नक्की शेअर करा. सो आज आपला अंडर 100 रुपीज ज्वेलरीमधला होता डे 2. आणि आज मी तुम्हाला दाखवले आहेत इयरिंग्स. सो इयरिंग्सचे आज मी तुम्हाला 5 डिझाईन्स दाखवले आहेत, ज्या की 5ही डिझाईन्स वेगळ्या होत्या. आणि काही ट्रेडिशनल टच होता, तर काही वेस्टर्न वेअर आउटफिटवर जाणाऱ्या अशा होत्या. सो येस, तुम्हाला जर हा आवडला असेल आजचा हा व्हिडिओ, तर ह्याला तुम्ही लाईक करा. कुठलीही डिझाईन तुम्हाला ह्यात आवडली असेल इयरिंग्समधली, आणि जर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं मायनर चेंजेस किंवा मग कलर कॉम्बिनेशन चेंज करायचं असेल, किंवा कुठलंही प्रकारचं मायनर कस्टमायझेशन तुम्हाला करायचं असेल, तर येस, आपण ते तुम्हाला इफ पॉसिबल देन करून देऊ नक्कीच. सो येस, व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खरंच तुमचं धन्यवाद. आणि बघूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये डे 3चा. उद्या भेटूयाच आपण. तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल की नेक्स्ट ज्वेलरी काय पाहिजे तुम्हाला, कुठल्या याच्यामध्ये कुठली ज्वेलरी अंडर 100 रुपीजमध्ये तुम्हाला बघायला आवडेल, सर येस प्लीज कमेंट करा की ही ज्वेलरीचा व्हिडिओ बनवा म्हणून. आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया. ओके, बाय बाय. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. लॉट्स ऑफ लव.